644 कोटी रुपयांचो मुरगांव बंदराक जोडपी उड्डाण केबल पूल हो देशांतलो पयलो केबल पूल जावन आसा। महामार्ग अपघात मुक्त जावपा खातीर फुडाकार घेयात, केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरीन आवाहन केला। मुरगांव रवींद्र भवन ते एमपीटी पुलाच्या उक्तावणा वेळार तो उलयतालो। केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरीन मंगळार रवींद्र भवन बायना हांगा मुरगांव बंदर प्राधिकरणाच्या गेट क्रमांक 9 कडेन जोडपी पूल पोर्ट कनेक्टिव्हिटी फ्लायओव्हराचे उक्तावण केले। तशेंच गडकरीन ह्या कार्यावळी वेळार 4200 कोटी रुपयांचे 6 व्हड मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांची बुनियाद घाली, जातूंत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री, आमदार आनी हेर मानेस्तांनी वांटो घेतलो। पर्वरी एलिव्हेटेड कॉरिडॉर कामांतले 15% काम म्हळ्यार 640 कोटी रुपयांचे काम आता मेरेन पुराय जाला, अशी माहिती केंद्रीय येरादारी मंत्री नितीन गडकरीन दिली। मोरमुगांव पोर्ट दक्षिण गोवा पर्यंत 18 किलोमीटर पैकी 13 किलोमीटर 4 लेनचं काम जवळपास 474 कोटी रुपयाचं यापूर्वीच पूर्ण झालेलं आहे। उर्वरित 5 किलोमीटरचं काम 2 लूपमध्ये करण्यात आलेलं आहे, 645 कोटी रुपयाचं। लूप 1 मध्ये कर्णापुरी ते साडा जंक्शन एमपीडी गेट 1 पर्यंतच्या कामाचं लोकार्पण मी जानेवारी 2022 मध्ये केलं होतं। आता लूप 2 रवींद्र भवन ते एमपीटी गेट 9च्या कामाचं लोकार्पण होत आहे, याचा मला विशेष रूपाने आनंद आहे। या लूपमध्ये आरओबी डाऊन रॅम्प ॲट बैना, अप रॅम्प ॲट वास्को याही कामाचा समावेश आहे। मी ज्यावेळी विद्यार्थी होतो तेव्हा पहिल्यांदा गोव्यामध्ये आलो होतो, त्यावेळी या भागामध्ये किती ट्रॅफिक जाम होता याचा मी अनुभव घेतला होता। पण मला अतिशय आनंद आहे की आता वरतून रोड झाल्यामुळे खालचा रस्ता चांगला होईल आणि त्या ठिकाणी हेवी ट्रॅफिक पण राहणार नाही, प्रदूषण पण राहणार नाही आणि त्यामुळे या भागातल्या लोकांची केवळ वेळेची बचत होणार नाही, तर त्याचबरोबर या प्रकल्पामुळे एक मोठा रिलीफ देखील आपल्या सगळ्यांना प्रदूषण कमी होईल, ट्रॅफिक जामपासून पण मुक्ती मिळणार आहे। काही ठिकाणी पियर्सची उंची 42 मीटर, जवळपास 142 फीट इतकी जास्त होती, त्यामुळे हे काम खूप चॅलेंजिंग होतं। परंतु मला आनंद आहे की लिंक रोडचे काम अतिशय कुशलतेने विथ क्वालिटी पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि आता नवीन एअरपोर्ट देखील जोरात सुरू आहे। जुवारी केबल स्टेट ब्रिज जे आहे हा 2530 कोटी रुपये, 8 लेन केबल स्टेट ब्रिज लेंथ आणि ब्रिज इन्क्लूड्स अप्रोच 13 किलोमीटर आणि यामध्ये 2 पिलर्समध्ये 360 मीटरची लांबी असलेला हा देशातला दुसरा पूल आहे। मला अतिशय आनंद आहे की याचं डिझाईन पण खूप चांगला आहे। मी या ठिकाणी व्ह्यूअर गॅलरी जी जागतिक आकर्षणाचं केंद्र होईल अशी सुरू करण्याबद्दलची योजना तयार केली होती। दोन्ही बाजूला कॅप्सूल लिफ्ट आहे आणि मांडवी नदीच्या काठी जी जमीन आहे ती गोवा सरकारने द्यावी। त्या ठिकाणी पार्किंग, रेस्टॉरंट, टुरिस्ट करता चांगल्या प्रकारचं इंटरनेट आणि या ब्रिजच्या बॅकग्राऊंडला लाईट अँड साऊंड शो तयार करण्याची माझ्या मनातली कल्पना होती। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प आम्ही करतो अशी मागणी माझ्याकडे केली। आज माझी इच्छा होती की त्याचंही भूमिपूजन व्हावं, पण सरकार असंच डोलत चालतं, त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये जरा डोलणाऱ्या सरकारला जरा तुतारी लावा, तेव्हा बैल धावतात, तशी तुतारी तुम्ही टोचली तर लवकर होईल। आता त्या प्रकल्पामध्ये अजूनपर्यंत लिस्ट त्याच्या नावाने न केल्यामुळे त्यांना अपॉइंटमेंट डेट देता आली नाही, ती आपण लवकरात लवकर द्यावी अशी मला विनंती आहे। 125 मीटर उंच ऑब्झर्वेटरी टावर हा त्या ठिकाणी बनणार आहे, 270 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना विश्वासाने सांगतो की हा प्रकल्प केवळ गोव्याचा नाही, महाराष्ट्राचा नाही, भारताचा नाही, तर जागतिक आकर्षणाचा केंद्र होणार आहे एफेल टावर सारखा। आमचे सरकार हे मोदीजींच्या नेतृत्वाच्या सकयल विकसित भारत विकसित गोवा ही संकल्पना पुराय करपाचो संकल्प दवरता, म्हणून तर 40,000 कोटी रुपया गोंयाक दिवन गोंयांतले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ते डबल इंजिन सरकारान केलें, मोदीजीच्या सरकारात केलें हे सांगता आसतना म्हाका खूब खोस भोगता आणि त्या डबल इंजिन सरकाराचे आमी सगळे जाण वांटेकारी आसात।
आमी पळयता की जर विकास जर कोणी दाखयला गोंयांत आसत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करून ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करून जाल्यार ती फक्त आणि फक्त ह्या मोदीजीच्या सरकाराच्या कार्यकाळात जाल्या. जायत्या वेळार अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रकल्प आमी केंद्रा कडेन मागल्या आणि तो खंयचोच प्रकल्प तांच्यांनी ना म्हणूंक ना. आतांच गडकरीजी कडेन उलयतना म्हाका ते सांगताले की तुमचें आनीक कितें करपाचें उरलां काय म्हणून. माविनान तरी सुद्दां सोदून काडून आनी एक दोन नवीन प्रकल्प सांगलो, फ्लायओव्हर हेवटेनच्यान तेवटेन कर होय तेणी सांगलो. नक्कीच ताजो जर DPR एप्रुवल जालो जाल्यार तोय बी करपाक खंयसर गडकरीजी फाटीं फुडें पळोवचे ना. आमी प्रोग्रेसीव गोंय खूब फुडें आहा म्हणटा ते. हांव म्हणटा आमी खूब फुडें आहा, आमकां पनिशमेंट दिता, आमकां फावो ते पयशे मेळना बेस्ड ऑन पॉप्युलेशन, गाडगील फॉर्म्युला आनी बाकीचे अनेक फॉर्म्युला आसा. खंयचोय फॉर्म्युलर डिवायडेड बाय पॉप्युलेशन केल्यार आमकां मदत कमी मेळटा. आमकां जाय नॉर्थ इस्टर्न सारके 90:10 आनी गोंयान गोवा इज द फायनस्ट ज्युअल इन द क्राउन कॉल्ड इंडिया. आमी हें ज्युअल तरी प्रोटेक्ट करतले, गोंय तरी आमी सांबाळटले जाल्यार आमकां आनीकूय पयशे मेळपाक जाय. पाप नितीन गडकरीच पयशे दितलो आनी गोंयचो विकास जातलो अशें उरपाक जायना. तो दिता ते पयशे दिला म्हूण आज चमत्कार गोंयान जाल्लो आसा. हो चमत्कार सगळे वाठारीन जावपाक जाय. 90:10 फॉर्म्युला आसल्यार गोंय सगळे ऑन बेस्ट स्टेट आनी एक उदाहरण कशें मेळटलें आख्या जगाक, फकत देशांत न्हय. मुर्मुगांव आज फुडें वचत आसा. याद करता तुमकां एक टायमा वास्को डे गामा वॉज द बेस्ट प्लॅन सिटी. ही जी फ्लायओव्हरां येता, ही जी कनेक्टिविटी बाब नितीन गडकरीन दिला, आतां वास्को जे जॅम जाताले ट्रॅफिक ते जॅम जावपाना. गोवा 365 खातीर हिरू महाले, मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगावकार.